पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सर्व एसटी चालकांना चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी चालक मित्रांना चालक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश गोविंद आवळे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी मातंग समाज संघटना गंगापूरचे अध्यक्ष सुरेश शेटबाळे, शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे सचिव संदीप बिरनगे व उपाध्यक्ष सागर बिरनगे, सामाजिक कार्यकर्ते अमोल खोतसर, आरडी मगदूम साहेब, अनिल पाटील साहेब, नंदू कांबळे, ओंकार हेगडे उपस्थित होते। त्याचबरोबर कुरुंदवाड ते तेरवाड रोडवरील गणेशनगर येथे एसटी थांबा व्हावा, जेणेकरून गणेशनगर व पाटील मळा भागातील महिलांना व विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल अशा पद्धतीचे निवेदन देखील आज कुरुंदवाड आगाराचे व्यवस्थापक श्री पलंगे साहेब यांना देण्यात आले। या प्रसंगी पलंगे साहेब यांनी तात्काळ सर्व वाहन चालक व वाहक यांना गणेशनगर येथे बस थांबवण्याची कल्पना देतो व बस थांबा लवकर तयार करतो असे आश्वासन दिले। याबाबत कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री उमेश आवळे यांचे गंगापूर, गणेशनगर, पाटील मळा व इतर पंचक्रोशीतील तमाम लोकांनी कौतुकाचा वर्षाव होत आहे। शेवटी आभार अमोल खोतसर यांनी मानले। गोविंद आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं तेरवाड गणेशनगर या ठिकाणी बस थांबा व्हावा यासाठी आज आम्ही सर्वजण निवेदन दिलं आहे। तेरवाडचे ग्रामस्थ आणि आपल्या शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आरडी साहेब, अमोल खोतसर या सर्वांनी आज आम्ही निवेदन दिलं की महाराष्ट्र शासनाची जी लाडकी बहीण आर्थिक तिकीटची योजना आहे, त्याचबरोबर वयोवृद्ध महिलांसाठी योजना आहे, त्या महिलांचा लाभ जास्तीत जास्त तेरवाड गावच्या महिलांना मिळत नाही। कारण की तेरवाडचं बस स्टँड आणि पाटीलमळा असते किंवा गणेशनगर असते या भागातील अंतर खूप जास्त असल्यामुळं त्या महिलांना चालत जाण्याचा त्रास होतोय। त्यामुळं गुरुकृपा पेट्रोल पंपाजवळ गणेशनगर ही वस्ती आहे, लोकवस्ती आहे, पाटीलमळा आहे, त्या लोकांना त्या बसचा फायदा व्हावा यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आहे। आणि आगार प्रमुख पलंगे साहेब यांनी देखील आम्हाला आता आश्वासन दिलं आहे, आता निवेदन दिलं आम्ही आणि त्यांनी लवकरच आम्ही या ठिकाणी बस थांबा करू आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ व्हावा अशा या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं आहे। एवढं मी थांबतो। धन्यवाद। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।